मध्ये तुमच्या सगळ्यांच्या मेहनतीमुळे आणि तुम्ही दिलेल्या सहकार्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना तो एक त्याच्यामध्ये ती गणना केली गेली. साहजिकच आहे आत्ताचा विषय कोविड हा जरी असला तरी तो विषय मी घेऊन तुमच्या समोर आलेला नाहीये. मी आलेलो आहे काही वेगळे मुद्दे घेऊन. जे काही मुद्दे गेल्या काही दिवसांपासून प्रसार माध्यमातून आपल्या समोर येत आहेत, मग ते शिवसेना आहे, ही शिवसेना बाळासाहेबांची आहे का, शिवसेनेने हिंदुत्व सोडलं आहे का, मग ही शिवसेना नेमकं कोण चालवतोय, मुख्यमंत्री भेटत का नाहीत, मुख्यमंत्री भेटत नव्हते, मुख्यमंत्री म्हणजे मी, हे गेल्या काही दिवसांपूर्वी सत्य होतं. ह्याचं कारण जी माझी शस्त्रक्रिया झाली होती तो अनुभव काय होता, त्या अनुभवाचं एक वर्णन नाही मी करत बसणार, पण त्याच्यानंतरचे 2-3 महिने हे फार विचित्र होते. मी कोणालाही भेटणं शक्य नव्हतं, म्हणजे भेटू शकत नव्हतो. म्हणून तो जो काळ होता तो मुख्यमंत्री कोणाला भेटत नाही हा मुद्दा बरोबर आहे. पण त्याच्यानंतर मी आता भेटायला सुरुवात केलेली आहे. जी काही कामं वो मेरे लिए हा मुद्दा काफी बरोबर मुश्किल भरे थे पण त्याच्यानंतर मी आता और इसीलिए भेटायला सुरुवात उस केलेली वक्त आहे. जी मैं लोगों से मिल नहीं पा रहा था, ये मुद्दा बिल्कुल सही है. म्हणजे काम काही होत लेकिन उसके बाद मैंने लोगों को मिलना शुरू किया है, लोगों के काम करना शुरू किया है. ही हॉस्पिटलमध्ये बाजूच्या खोलीतनं अशीच ऑनलाईन केली होती आणि त्याच्यानंतर काम हे अव्यवहातपणे सुरू आहे. शिवसेना म्हणाल बीमारी के बाद में मेरी सबसे पहले कैबिनेट मीटिंग हॉस्पिटल के रूम के बाहर से की थी. गुंफलेले जोडलेले हे शब्द आहेत. शिवसेना कदापि हिंदुत्वापासून आणि हिंदुत्व कदापि शिवसेनेपासून दूर होऊ शकत नाही. कारण शिवसेना प्रमुखांनी जो एक कानमंत्र दिलेला आहे, शिवसेना और हिंदुत्व एक ही सिक्के के दो बाजू है और वो दोनों कभी एक दूसरे से अलग नहीं किए जा सकते. आदित्य एकनाथ शिंदे त्याच्याबरोबर आपले काही ये बात बाला साहब ने भी कही है. मंत्री हे अयोध्येला जाऊन आले. पिछले कुछ दिनों से एकनाथ शिंदे हिंदुत्वासाठी काय काय के केले, साथ में हम सब लोग एकनाथ शिंदे के साथ में कई सारे विधायक सांसद अयोध्या गए थे. हिंदुत्व के मुद्दे को लेकर ही गए थे. हिंदुत्व के लिए किसने क्या किया है ये सब जानते हैं. मग नेमकं झालंय काय, ही शिवसेना कोणाची आहे. हिंदुत्व के बारे में विधिमंडल में फ्लोर पे बात करने वाला शायद मैं पहला मुख्यमंत्री रहा हूंगा. ही आता काय बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही. ठीक आहे ना, बाळासाहेबांची शिवसेना आणि आताची कुछ लोग ये बात करते या फिर दिखाने की कोशिश करते हैं कि बाला साहब की शिवसेना नहीं रही. शिवसेना ही बाळासाहेबांच्या विचारापासून दूर जात चाललेली आहे. त्यावेळेला जे विचार बाला साहब होते की शिवसेना में और आज की शिवसेना में ऐसा कौन सा फर्क है. म्हणजे आपल्यातून बाळासाहेब 2012 साली गेले. 2014 के जो विचार थे वही आगे लेकर जाने का काम हम कर रहे हैं. आताही हिंदूच आहोत, उद्याही हिंदूच राहणार आहोत. 2012 में बाला साहब की मृत्यु के बाद में हमने 2014 का चुनाव अपने बलबूते पर लड़ा था और हिंदुत्व के मुद्दे पर ही लड़ा था. प्रतिकूल परिस्थितीत 63 आमदार निवडून आणले आणि ते 63 आमदार आल्यानंतर त्यातले काही नंतर जे मंत्री झाले ती सुद्धा शिवसेना बाळासाहेबांच्या नंतर हमने कठिन परिस्थिति में चुनाव लड़ा था. आतापर्यंतची वाटचाल वो हमारे विधायक चुनकर आए थे, उनमें से कुछ मंत्री भी बने थे. शिवसेनेतले सहकारी आहेत. म्हणजेच काय की पहिल्या प्रथम शिवसेना हिंदुत्व, शिवसेना कोणाची, शिवसेनेने हिंदुत्व सोडले का, शिवसेना बाळासाहेबांची राहिली नाही का, मग आम्हाला ती बाळासाहेबांची शिवसेना पाहिजे. मग मधल्या काळामध्ये जे काय सगळं मिळालं ते बाळासाहेबांनंतरच्या शिवसेनेने दिलं, हे मी म्हणेन कृपा करून लक्षात ठेवा. मग आता मुद्दा काय आहे, ये बात का भी ध्यान रहे कि 2014 के बाद में जो लोग बात कर रहे हैं कि ये बाला साहब की शिवसेना नहीं रही, वो ये बात भी याद रखे कि 2014 के बाद में जिन कठिन परिस्थितियों में हमने चुनाव रखा था और जो मंत्री पद मिले थे ये उसी नई शिवसेना से मिले थे, बाला साहब ठाकरे के बाद की शिवसेना से मिले थे. ये बात भी याद रखे. आम्हाला इकडे आणले गेले, आम्हाला परत यायचंय. आपल्यामध्ये इथे असलेल्या आमदारांना काही फोन येत आहेत. मला त्याच्यामध्ये जायचंच नाहीये. हे जे माझं मनोगत आहे, गए फिर गुवाहाटी चले गए. कुछ विधायक हमें संपर्क कर ये बता रहे हैं कि हमें यहाँ पर लाया गया, हमें वापस लाना है. मैं उसके बारे में बात नहीं करना चाहूंगा. त्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या आदल्या दिवशी हॉटेलमध्ये सगळे आपले आमदार होते. हाल फिलहाल में विधान परिषद का चुनाव हुआ. उस चुनाव के एक दिन पहले सब विधायक एक होटल में थे. मैं वहां पर गया था. मरवर मारतात, राबतात, निवडून देतात. जनता सुद्धा शिवसेनेच्या विचारावरती विश्वास बात करते हुए मैंने कहा था कि शिवसैनिक मेहनत करते हैं, ह्यांना सुद्धा आपल्याला जनता शिवसेना के विचारों पर विश्वास रखती है. तो कुठे गेला, लेकिन वो मध्येच कोणतरी गायब होतो. कुठे हमारे जो लोग हैं बाथरूमला गेलो. इन लोगों को साथ में रखने की यहाँ पे जद्दोजहद करनी पडती है. पण लघुशंकेला गेला तरी शंका. ही कुठली लोकशाही, ही शाही
ही अशी लोकशाही काय मला आवडणारी आणि पटणारी, आणि मला वाटतं बाळासाहेबांनी पटत नव्हतं आणि कोई आपल्यालाही बाथरूम भी पटणार चला जाता है अकेले तो माला एक लोगों मुद्दा पर है, यहाँ पे शक किया जाता है और इसीलिए ये सब चीजों में मैं विश्वास नहीं रखता और बाला साहब भी इसमें विश्वास नहीं जे काय रखते थे। घडलं, मी इच्छेपेक्षा जिद्दीने करणारा माणूस आहे. मेरे पास इच्छा असो वा कोई भी नसो, पण अनुभव एकदा न होते जबाबदारी हुए अंगावर आली तर ती जबाबदारी मी मैंने पूर्ण जिम्मा जिद्दीने उठाया पार था पाडण्याचा प्रयत्न केला. और जब जिम्मेदारी मुझ त्या पर आई जिद्दीने तो उस शिवसेना जिम्मेदारी को प्रमुखांना पूरी दिलेलं हिम्मत से वचन पूर्ण निभाने का करण्याचा काम मैंने किया है। हा निश्चय मनाशी बाळगून रणांगणात उतरलो. उसी हिम्मत से त्यावेळेला मी आपल्या समोर आलो होतो, आज सुद्धा समोर आलेलो मैंने आहे. शिवसेना प्रमुख को जो आश्वासन दिया था, वचन दिया था, उसको पूरा करने के लिए मैं पूरी ताकत के साथ मैदान में उतरा था। काँग्रेस आणि कोई राष्ट्रवादी अनुभव मेरे पास हे नहीं था। गेले 25-30 वर्ष आपण त्यांच्या विरोधात, ते आपल्या विरोधामध्ये हे लढत आलेलो आहोत. मग त्याच्यानंतर हे जे काय घडलं, कांग्रेस हे और सर्वांना एनसीपी माहिती आहे. जिनके साथ में हम सालों से लड़ रहे थे, विशेषतः पवार साहेबांनी उनके साथ हम गए। बैठक आमची तिरुपतीची झाली. त्या बैठकीमध्ये सगळं ठरलं कांग्रेस और आणि ते ठरल्यानंतर NCP मला ने, त्यांचे की उद्धव जरा विशेषकर शरद एक मिनिट पवार ने, बोलायचे. म्हटलं काय बोलायचं, आता ठरलंय सगळं. नाही, एक जब मिनिट. बैठक में बाजूला हमने गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की निर्णय लेने को कहा तो शरद पवार ने मुझे तुम्हाला घ्यायचं. बोला कि मैं तुमसे 1 मिनट बात करना चाहता हूँ। तसं नाही, म्हणजे आमच्याकडे पण ज्येष्ठ लोक आहेत, काँग्रेसकडे पण ज्येष्ठ लोक तो आहेत. शरद पवार आणि मुझे बाजू में लेकर उन्होंने ये कहा शिवसेनेकडे नसेल तर ते पुढे चालणं हे कठीण आहे. कि अगर म्हणजे आप ये पवार जिम्मेदारी, ये हमारी इच्छा है कि आप मुख्यमंत्री पद का जिम्मा ले, क्योंकि हमारे पास भी बहुत सीनियर नेता है, कांग्रेस के पास भी सीनियर नेता है। अभिनंदन करायला जातो. म्हणजे ये सब साधा लोग- महापालिकेत न गेलेला माणूस अगर मुख्यमंत्री एक कसा साथ होणार? काम करना होगा तो नाही, नेतृत्व नाही, आपको करना होगा। ठीक आहे. मैंने उन्हें कहा कि जिद्द- मैंने नगर निगम चुनाव में भी कभी नेतृत्व कभी जिम्मेदारी नहीं ली है। सोनिया गांधींनी लेकिन विषय पवार साहब ने ये बात बोली, सोनियाजी सुद्धा मध्ये मध्ये सोनिया कधीतरी गांधी ने आपुलकीने फोन करत असतात, विचारत और असतात. एक गोष्ट लक्षात घ्या की कोणताही अनुभव इन्होंने ये नसलेला जिम्मा मुझ माणूस पर थोपा। इकडे बसवणं. सोनिया गांधी भी कभी कभी हमें प्यार से फोन करती है। राजकारण म्हटल्यानंतर राजकारण कुठेही कसंही वळण घेऊ शकतं. पद लेने पण त्या के पीछे वळणाला सुद्धा सिर्फ अर्थ पाहिजे. स्वार्थ नहीं है, उगाचच काहीतरी रडकुंडीचा घाट जो म्हणतो ना, राजनीति कहीं भी तिकडनं, कोई भी मोड़ ले सकती है। सोलापूर पासून आपल्या ह्याला महाड पासून वरती महाबळेश्वरला जाताना रडकुंडीचा घाट, जो वळण 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 म्हणजे गाडी चालवता चालवता गाडीचा चालक हा रडकुंडीला येतो. तसं हे वळणदार राजकारण कोणाच्याच उपयोगाचं नाहीये. आजपर्यंत ह्या सगळ्यांनी मला खूप सहकार्य केलेलं आहे. प्रशासनाने तर कमाल केलेली आहे. प्रशासनाने तर मला सांभाळत 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 काय योग्य काय अयोग्य हे सुद्धा सांगायचं इन सभी ने मुझे बहुत काय बोलणार? वहाँ पर मदद की है। दुःख कशाचं झालं? प्रशासन के लोगों ने, अधिकारियों ने भी मुझे बहुत मदद किया है। धक्का, हो धक्का कशाचा बसलेला आहे की आज मुझे काँग्रेस आणि दुःख राष्ट्रवादी है म्हणाली और आश्चर्य है, आम्हाला मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे नको, तो त्यांचा विचार आहे. दोन्ही पक्ष स्वतंत्र आहेत. ठीक आहे, सत्तेच्या तडजोडीसाठी आपण एकत्र आलो होतो, असं जे कांग्रेस काही और इतर जण एनसीपी अगर म्हणतायत. कहे कि हमें मुख्यमंत्री पद पर मैं नहीं चाहिए हूँ, तो ये बात मैं एक बार समझ सकता हूँ। पण आज सुद्धा सकाळी कमलनाथ वो अलग पार्टी है, कालच वो उनका विचार हो सकता है। शरद पवारजीने फोन केला, मला म्हणाले उद्धव आम्ही तुमच्या सोबत आहोत. हा त्यांच्या भरोसेचा विषय. आज सुबह कमलनाथ जी ने फोन किया, शरद पवार जी ने फोन किया, तो उन्होंने कहा कि हम आपके साथ हैं। माझ्याच लोकांना जर मी मुख्यमंत्री पदी नको उन्होंने असेल मुझ पर भरोसा तर दिखाना, काय करायचं, हा मोलाचा प्रश्न आहे. लेकिन अगर माझीच मेरे ही लोकं लोगों म्हणत को असतील की, मैं मुख्यमंत्री के पद ते पर ठीक नहीं आहे, चाहिए त्यांना हूँ, हवे असतील, पण आम्हाला तो तुम्ही क्या नको. करना चाहिए, ये मेरे सामने मग सबसे मला बड़ा हेच सवाल है। म्हणायचंय की समजा माझ्या लोकांना, म्हणजे मी माझं म्हणतोय ते मला आता माझं अगर आपलं कांग्रेस मानसिकतेने एनसीपी मला को माहिती मैं आहे, मुख्यमंत्री पद त्यांची पर माहिती चाहिए नाहीये. हूँ और अगर मेरी पार्टी को लोग में नहीं चाहिए तो तर ठीक तुम्ही है। इथे येऊन बोलायला काय हरकत होती? सुरतला जाऊन बोलण्यापेक्षा, आणखीन कुठेतरी जाऊन बोलण्यापेक्षा सरळ अगर समोर यही- यायचं आणि सांगायचं यही अगर आप कहना चाहते तो ये बात मेरे सामने कहने में क्या हर्ज थी? उसके लिए सूरत जाने की जरूरत क्या थी? मला तुम्ही मुख्यमंत्री पदी नको, ठीक आहे, चला मी उठतो. आणि आज सुद्धा मी तुम्हाला सांगतो, जर त्याच्यापैकी एकाही आमदाराने समोर येऊन मला सांगितलं अगर आप किंवा चाहते जर हैं त्यांनी कि statement मैं मुख्यमंत्री दिलं, पद पर ना रहूं तो ठीक है, मुख्यमंत्री पदावरती नको, तर मी आत्ता मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायला तयार आहे. आणि ह्याच्यावरती विश्वास नसेल तर आज आपली फेसबुक लाईव्ह झाल्यानंतर आज इनमें संध्याकाळपासून से एक भी विधायक मेरे सामने आकर कहता है कि मुझे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पद पर नहीं चाहिए, तो मैं इस वक्त अपना इस्तीफा देने को तैयार हूँ। ओढून ताणून खुर्चीला चिपटून बसणारा नाही. मुझे कोई मोह मी नहीं है, शिवसेना प्रमुखांचा पुत्र आहे. कोणताही मोह मला जबरन खेचू कुर्सी शकत पे बैठने में मुझे कोई भी इंटरेस्ट नहीं है। नाही. पण हे माझ्या समोर येऊन बोला. उगाच काहीतरी शिवसेनेशी आम्ही गद्दारी करणार नाही, पण ही लेकिन जो शिवसेना कुछ आहे, भी आमची कहना है शिवसेना. मेरे सामने आकर कहे। या एक सगळ्या तरफ कहना करण्यावरनं कि मैं शिवसेना से गद्दारी नहीं करूंगा, ये हमारी शिवसेना ये कहना, और दूसरी तरफ ऐसी बातें करना। आजपासून ऐकत आलेलो आहोत, कुऱ्हाडीचा दांडा गोताच टाळ, तीच परिस्थिती ही आहे. ती काही जणांना ही म्हण माहितीये, पण त्या म्हणी मागची गोष्ट नाही माहिती. एक कहावत होती है कि जो कुल्हाड़ी होती है एकदा उसी का डंडा जो लकड़े से बनता है वही पेड़ को तोड़ता है। आवाज घालत होता.
सगळे पक्षी त्याच्यावरती राहणारे हे कासावीस झाले की रे आपला आसरा असलेलं हे झाड आता तुटणार, कोलमडून पडणार. पण त्याहीपेक्षा हे घाव घालत असताना या झाडाला वेदना किती होत असतील म्हणून ते पक्षी त्या झाडाशी बोलायला लागले. आपल्याला निसर्गाची भाषा येत नाही, पण निसर्ग एकमेकाच्या भाषेत बोलत असेल. तर पक्षी त्याच्याशी बोलायला लागले झाडाला की दादा तुला खूप दुखत असेल ना रे, खूप वेदना होत असतील ना रे, की तुझ्यावरती हे कुऱ्हाडीचे घाव पडतायत. झाडाने काय उत्तर द्यावं की मला वेदना होत आहेत, दुःख होतंय, पण ते घाव पडतायत म्हणून होत नाहीये. तर हा लाकूड तोड्या ज्या कुऱ्हाडीने घाव घालतोय त्या कुऱ्हाडीचं लाकूड हे माझ्या फांदीचं लाकूड आहे, त्याच्या मला वेदना जास्त होत आहेत, त्याच्या वेदना जास्त होत आहेत. हेच आज चाललेलं आहे. कुऱ्हाडीचा दांडा हा आपला जे गोतास काळ म्हणजे आपली जी राजकारणातली जन्मदात्री आहे, शिवसेना आहे, तिच्यावरती तिचंच लाकूड वापरून घाव कोणी घालू नका. या समोर बसा, मी देतो राजीनामा. चला मी तुमच्या हातामध्ये आज शिवसेना जो इनकी जन्मदात्री है उसी का इस्तेमाल करके आज मैं अपना इस्तीफा तैयार करके रखता हूं. जो विधायक चाहते हैं कि मैं इस्तीफा दूं कोविड झाले, वो मेरे सामने आए, मेरे इस्तीफे की मांग करें, मैं उनके हाथ में अपना पत्र, इस्तीफे का पत्र दे दूंगा, अपना त्यागपत्र दे दूंगा. मी यायला तयार आहे. म्हणून मी पुन्हा एकदा सांगतोय की ही कुठेही आगतिकपणा नाही, हा कुठेही अगदी लाचारीचा प्रसंग नाही किंवा मजबुरी तर अजिबात नाहीये. कारण आजपर्यंत अशी अनेक आव्हानं बिनसत्तेची आपण पेललेत. हे काय मोठं ये आव्हान आहे? मेरी मजबूरी नहीं है. जास्तीत जास्त परत लढू. ऐसे बहुत सारी चुनौतियां सामने आई है और उसका हमने सामना किया है. शिवसेना प्रमुखांनी जोडून दिलेला सारा शिवसैनिक आहे. तोपर्यंत मी कोणत्याही संकटाला भीत नाही. मी आव्हानाला सामोरं जाणारा माणूस आहे. त्याच्यामुळे कोणतेही आव्हान जब तक हे मेरे साथ घाबरून शिवसैनिक त्याला है, पाठ दाखवणारं शिवसेना कार्यकर्ता है, हे मैं जसं किसी मी भी चुनौतियों से मुख्यमंत्र्यांना डरूंगा नहीं, सांगतोय, डरता तसं मी नहीं आज माझ्या शिवसैनिकांना सुद्धा और आवाहन किसी भी करतोय. चुनौती को अपनी पीठ नहीं कारण दिखाऊंगा. का तरी शिवसेना बाळासाहेबांची शिवसेना आज मेरा राहिली नाही, शिवसैनिकों असं से काही जे आरोप करतायत, मेरी शिवसैनिकों से त्याला सुद्धा अपील है. माझ्याकडे उत्तर आहे. जो माझ्याकडे आरोप उत्तर आहे. लगाए जाते हैं ज्या कि बाला साहब शिवसैनिकांना की असं शिवसेना वाटत नहीं असेल है, उसके लिए भी मेरे पास एक शिवसेनेचं जवाब है. नेतृत्व करायला नालायक आहे, त्याला जिन मला शिवसैनिकों सांगा को लगता की है मी पद सोडायला तयार आहे. मी शिवसेना कि मैं पक्षप्रमुख पद शिवसेना का सोडायला तयार आहे, नेतृत्व पण हे करने के सांगणारा पात्र नहीं हूं, विरोधक तो नाही, मैं नाहीतर